माझं नाव गणेश यादव. मी जनरल मॅनेजर म्हणून मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे काम करीत आहे. सध्या आपण पाहिलं असेल 30 जानेवारी 2026 रोजी मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड गटाव तसेच शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना व धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार पूर्ण झाला. त्या करारास अनुसरून आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये साखर कारखान्याच्या अद्ययावतीकरणाच्या कामाला सुरुवात केली. सदरच्या कामाची सुरुवात करत असताना मजुरांची टंचाई लक्षामध्ये घेऊन सुरुवातीला केन कॅरियरचे काम करत असताना आपण त्या ठिकाणी टिपलरची व्यवस्था करण्यात आली. तर बघितलं असेल तर ऊसाची वाहनं भरून आल्यानंतर या ठिकाणी ऊसाची वाहनं थांबणार आहेत. सध्या मजुरांची संख्या लक्षात घेता ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून आपण इथं ऊस खाली करणार आहे. त्यासाठी खड्डा पण काढलेला आहे. या ठिकाणी आपले ऑक्झिलरी सेक्शन आणि टिपलर सिस्टम बसणार आहे, जेणेकरून वाहन खाली करण्यासाठी याचा आपल्याला फायदा होऊन जाईल. व वरती बसवलंय का तिथे दिसतंय का? एक टर्बाईन आपलं ओरलिंग केलेलं आहे. अच्छा, दुसरे टर्बाईन तिथं ओरलिंग केले ह्याच्यामध्ये, पण ते जागा सिव्हिलचं काम आपलं चालू आहे. त्याचे फोटो पॉवर हाऊस आहे हे होतं. तर या ठिकाणी 1.5 आणि 2.5 जे होतं, तर त्या ठिकाणी 2.5 व 3.5 असं नवीन आपण 3 मेगावॅट आणि 2.5 मेगावॅट टर्बाईन बसवतोय, जेणेकरून भविष्यामध्ये एक साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढल्यानंतर त्याचा फायदा कारखान्याला व शेतकऱ्यांना होऊन जाईल. तर या मिल आपल्या टर्बाईन ड्राईव्हर होत्या. तर टर्बाईन ड्राईव्हच्या तिथं ह्या ठिकाणी आता मोटर ड्राईव्ह बसणार, जेणेकरून इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्याचा फायदा होऊन जाईल. कंटिन्युअस व बॅच टाईप मशीनचे फाउंडेशन तयार झालेले आहेत व या ठिकाणी सर्व नवीन मशीन्स बसणार आहेत, जेणेकरून आपल्याला पूर्वी सहकारी साखर कारखान्यामध्ये असणारे मशीन्स व नवीन मशीन्स बसल्यामुळे गाळपामध्ये व इफिशियन्सी यूज करण्यामध्ये त्याचा आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. यामध्ये कारखान्यातून निघणारे गरम पाणी थंड करून ते नंतर कारखान्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. तर त्याचंही पूर्ण अद्ययावतीकरणाचे काम चालू आहेत. पूर्वी काही लिकेजेस असल्यामुळे ते बंद होतं, परंतु त्याचं अद्ययावतीकरण पूर्ण करून त्याचं काम करून हा स्प्रे पॉट पूर्णपणे कारखान्यामध्ये उपयोगामध्ये घेतला. आणि बॉइलिंग हाऊसमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बॉड्या ॲड केलेल्या आहेत, जेणेकरून कारखाना चालू असताना कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर या बॉड्या असल्यामुळं आपला तो टाईम निघून जाईल व कमी त्रासामध्ये कारखाना सुरळीतपणे चालवला राहील. तर या इव्हॅपोरेटर बॉडीच्या माध्यमातून ते 2 ते 3 तासाचं काम पुढे सरकवलं जाईल व कारखाना न थांबता आपलं काम पूर्ण क्षमतेने करू शकेल. शुगर शिरपुरीने आपलं हे बॉयलरचं जे काम चालू आहे, हे आपण पहिल्याचे जे जुने बॉयलर होते त्याचं आता रिन्युएशनचं काम आपलं चालू आहे. त्यामध्ये आपण एकच बॉयलर 55 टनाचा मोठ्या कॅपॅसिटीचा घेतो आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे कामाचे स्टेटस आहे ते आतापर्यंत एक 40% काम बॉयलरचं झालेलं आहे आणि उरलेलं जे 60% काम आहे ते लवकरच आम्ही पूर्ण करून जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला जे चालू करायचं आहे ह्या पद्धतीनं आम्ही पूर्ण काम करणार आहे. आणि बॉयलर नवीन असल्यामुळं आम्हाला याचा फायदा होईल की बाबा हाय प्रेशर बॉयलर आणि नवीन बॉयलर असल्यामुळं स्टॉपेज बॉयलरच्याकडून जे स्टॉपेज येतात. आणि आपण हा मिल सेक्शन आहे, तर 5 टँडम मिल आहे. त्या मिलमध्ये 5 प्रकार वेगवेगळ्या पूर्वी टर्बाईन ड्राईव्हड काम चालू होतं, ते आता पंप ड्राईव्हड काम चालणार आहे. आणि हे रोलर सर्व ग्रूमिंगचं काम चालू आहे. थोड्या दिवसामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये आपण रोलरसाठी हा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पण करणार आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा मेसेज येईल. जेणेकरून ऊस तोडणी यंत्राची 10 ते 11 यंत्र आपण उपलब्ध करून शेतकऱ्यांना त्याची सेवा देऊन ऊस तोडणीची व्यवस्था सुकर होईल याची आपण काळजी घेतली गेली व त्याची व्यवस्था आपण केन कॅरियरशी करीत आहोत. तसेच त्यामध्ये फॅबिरियाची काम अद्ययावतीकरणाचे काम चालू आहे. सदरच्या शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या मिलची जर तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली तर 5 टँडेमची मिल असून ही मिल सध्या टर्बाईन ऑपरेटेड आहे. त्या ठिकाणी आपण पंप ऑपरेटेड मिल अद्ययावती करत आहेत, जेणेकरून मिल चालू असताना सुरळीत व पूर्णपणे त्याचा उपयोग साखर कारखान्याला होऊन जाईल. त्याच पद्धतीने आपण जर पुढे गेल्यानंतर लक्ष दिलं तर साखर कारखान्याला पूर्वी 3 बॉयलर होते, जे 11 kgचे 2 होते व 30 kgचा 1 होता. तर त्या ठिकाणी आपण अद्ययावतीवर करून 55 टनी म्हणजेच 45 kgचा सिंगल टँडम बॉयलर उभा करतोय, जेणेकरून भविष्यामध्ये कारखान्याची कॅपॅसिटी वाढली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना व कारखान्यांना होऊन जाईल.
तसेच कारखान्याचे सर्वात मुख्य म्हणजे टर्बाईन. पूर्वी साखर कारखान्यामध्ये 1.5 मेगावॅट व 2.5 मेगावॅट असे 2 प्रकारचे टर्बाईन होते. त्या ठिकाणी आपण 3.5 व 2.5 असे 2 टर्बाईन नवीन अद्ययावत करून कारखान्याची कार्यक्षमता वाढीव पद्धतीने चालेल व त्याचा फायदा कारखान्याला व शेतकऱ्यांना होईल हेही या ठिकाणी आपण नमूद केलेलं आहे. तसेच कारखान्यामध्ये जर काही गोष्टीमुळे अडथळा आला, काही प्रॉब्लेम्समुळे कारखाना क्रशिंग थांबले गेले तर तो तोटा होऊ नये म्हणून इव्हॅपोरेटर बॉड्यांची अतिरिक्त आपण बसवण्यात येते, जेणेकरून ज्यूस व पॅन बॉयलिंग ज्यूस बॉयलिंगमध्ये त्याचा पुरेपूर वापर केला जाईल व साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याबरोबर त्याचा फायदा होऊन जाईल. व अशा प्रकारे MS पाईपलाईन असतील, कारखान्याचे फाउंडेशन्स असतील जुने, ते अद्ययावत करून त्या ठिकाणी आपण नवीन प्रकारे अद्ययावतीकरण पूर्ण करीत आहोत. किती दिवसापासून हे काम सुरू आहे? किती लेबर काम करतायत? सदरचे काम हे 1 फेब्रुवारीपासून चालू झालेले आहेत. सदरच्या कामामध्ये 10 कॉन्ट्रॅक्टर लोक काम करत आहेत. त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची 200च्या आसपास कर्मचारी काम करत असून कारखान्यामार्फत 100 लोकांची टीम काम करत आहेत. व सध्या हे काम आपण ऑक्टोबरच्या एंडमध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करत आहे. शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून येणाऱ्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्याकरवी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, त्याकरता मारेवा ऊस बियाणे योजनेचाही कारखान्यातर्फे योजना शेतकऱ्यांसाठी खुली केलेली आहे व जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांना चांगल्या जातींचे व उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध होईल व जेणेकरून लागवडीकरता त्यांना उपलब्ध केले जाईल. कुठे मिळेल ते? सदरचे बियाणे हे आपल्याच शिरपूर पंचक्रोशीतील जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटवरती आपण मारेवा शुगर्सच्या माध्यमातून तयार केलेले आहेत व काही बियाणे आपण पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडूनही मागून उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट कुठे करायचा? त्यासाठी मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ऊस विकास विभागाशी आपण संपर्क साधावा.